आज शिरवलच्या या भव्य दिव्य पटांगणावरती भारतीय स्पोर्ट्स क्रिकेट क्लब शिरवल आयोजित शिरवल प्रीमियर लीगचा थरार रंगतोय। पहिला सामना मोराई प्रसाद बोर्डवे विरुद्ध साई स्पोर्ट्स हरकुळ यांच्यामध्ये। नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय तो मोराई प्रसाद बोर्डवे क्रिकेट संघ। तर आपल्या प्रतिस्पर्धी संघाला म्हणजे साई स्पोर्ट क्रिकेट संघाला आमंत्रित करतोय तो फलंदाजीसाठी। सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात प्रवेश करते ती मात्र शुभम चिंदरकर आणि सोहेल पटेल। आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे। आमचे दोन पंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रजेश रावले आणि शेखर परब ही पंचांची जोडगोळी मैदानामध्ये पाहायला मिळते। मैदानातील जे नियम आहेत भौगोलिक परिस्थिती आहे ती समजावून खेळाडूंना सांगितली जाते की जेणेकरून जिथे घोषित क्षेत्र आहे डिक्लेअर झोन आहे त्या ठिकाणी आपल्याला किती धावा मिळतील आणि ओपन ग्राउंडला हे तुम्हाला माहितीच आहे। त्यामुळे निश्चितपणे नियम पहिले समजावून घ्या आणि लवकरात लवकर खेळायला सुरुवात करावी अशी आपल्याला विनंती असेल। मान्यवर मंडळी सुद्धा पहिल्या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी या मान्यवरच्या कक्षामध्ये उपस्थित आहेत। भारतीय स्पोर्ट्स क्रिकेट क्लब शिरवल आयोजित शिरवल प्रीमियर लीगचा हा थरार आपण बघत आहोत। उद्घाटनाचा पहिला सामना दोन दर्जेदार क्रिकेट संघामध्ये म्हणजे मोराई प्रसाद बोर्डवे आणि साई स्पोर्ट हरकुळ ज्या क्रिकेट संघानं शिरवलची ट्रॉफी जिंकले आणि या मैदानामध्ये प्रवेश केला आहे तो हा क्रिकेट संघ म्हणजे साई स्पोर्ट हरकुळ क्रिकेट संघ। आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावरती क्रिकेटच्या तिन्ही क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेला क्षेत्ररक्षण असू दे गोलंदाजी असू दे फलंदाजी असू दे उजवा क्रिकेट संघ साई स्पोर्ट हरकुळ त्या तोडीचा त्याच निश्चितपणे मोराई प्रसाद बोर्डे क्रिकेट संघ सुद्धा दोन संघामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते। सन्माननीय सुभाजी चौगुले साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं सुद्धा भारतीय स्पोर्ट्स क्रिकेट क्लबच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे। विनंती असेल रुपेशजी तुमच्या हस्ते या ठिकाणी स्वागत होईल। जोरदार टाळ्या वाजत राहून मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। उशिरा का होईना काही मान्यवर सुद्धा या व्यासपीठावरती हजर आहेत त्यांचे पुन्हा एकदा भारतीय स्पोर्ट्स क्रिकेटच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे। आणि यानंतर विनंतीशील सर्व खेळाडूंना आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या की जेणेकरून पहिला सामना फार विलंबाने होतोय पण तो आता सुरू होऊन दे। बरोबर 11:15 वाजता आहेत। दोन्ही पंचांना पण विनंतीशील सामना सुरू करावा। प्रजेश रावले आणि शेखर परब चालेल सर 5 षटक काय कृष्णाजी 5 षटकांचं ना आणि पॉवर प्ले किती एकच षटक ओके 5 षटकाचा सामना आहे। पॉवर प्लेचे पहिलं अनिवार्य षटक असेल 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर राहतील। पॉवर प्ले आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सर्व नियम या स्पर्धेला लागू आहेत। सलामीची जोडी मैदानामध्ये प्रवेश करते ती म्हणजे शुभम चिंदरकर आघाडीचा एक अष्टपैलू खेळाडू ज्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपला आगळा वेगळा ठसा उमटवलाय तो स्ट्राईकला स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल। तर दुसऱ्या बाजूनं सोहेल पटेल हा एक दर्जेदार खेळाडू स्फोटक फलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते तो फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल तो नॉन स्ट्राईकच्या दिशेनं। तर गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी मात्र बोर्डवे क्रिकेट संघाचा सलामीचा गोलंदाज सज्ज होईल तो फैजान खान। फैजानच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय। पहिलं षटक या स्पर्धेतला पहिला चेंडू टाकण्याचा मान फैजानला दिला जातोय।
पंचांना विनंती आहे, सामना आता सुरू करायचा आहे। या स्पर्धेचा पहिला चेंडू टाकण्याचा बहुमान मिळतोय तो फैजान खानला। गोलंदाजी मारत होती गिरीश ओके, मला वाटतं गिरीश परबच्या हाती पहिला चेंडू सोपवला जातोय। पहिला चेंडू या स्पर्धेचा टाकण्याचा मान मिळेल तो गिरीश परब, पत्रकार संघाचे खजिनदार आणि निश्चितपणे दर्जेदार खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात माहिर असलेला खेळाडू म्हणजे गिरीश परब आपल्याला गोलंदाजी मारतो ती स्क्रीनवरती पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे आणि पहिला चेंडू टाकण्याचे गिरीश आपल्या बॉलिंग पारवरती सज्ज होतो। हा पहिला चेंडू, पहिला चेंडूचा बॅक टू बॉलरवरतीचा सुंदर फटका पाहायला मिळतो। शुभमच्या बॅटमध्ये चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या दिशेने, तोपर्यंत या ठिकाणी विकास चेंडू वरतोय, एकेरी धावनं आपलं खातं खोलतोय तो शुभम। बिनबाद एक कशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती मात्र साई स्पोर्ट्स हरकुळ क्रिकेट संघाची। आता मात्र स्ट्राईकला सज्ज होतोय तो फलंदाज म्हणजेच सोहेल पटेल। पहिल्या चेंडूपासून तुफान फटकेबाजी करण्याचे मनसुबा असलेला फलंदाज, स्फोटक फलंदाजी। पहिला चेंडू उजव्या यष्टीला चाटून जर चेंडू जातो विकेट किपरच्या ग्लोव्ह मध्ये, निर्धाव गंजला जातोय तो स्कोरबुक मध्ये। धावसंख्या फक्त एक पाहायला मिळते। बालचंद्र स्पोर्ट्स क्रिकेट क्लबच्या वतीने गेली 3 वर्षे सातत्याने स्पर्धा या मैदानावरती आयोजित केली जाते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत क्रिकेटपटूंना या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी बहाल केली जाते। दुसरा चेंडू असेल तो मात्र गिरीशचा। हा चेंडू फाईनलीच्या क्षेत्रात घुमवण्याचा आणि याबरोबरच बाहेरची कट घेतलेला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय। पहिली सफलता आपल्या संघाला गिरीश परब मिळून देतोय। सोलची खेळी समाप्त होते 0 आपल्या वैयक्तिक धावसंख्येवरती। ऐकूया डीजेचे एक बहारदार संगीत। सोयलच्या स्वरूपात आता मात्र थोडासा डाव सावरावा लागेल तो अक्षयला आणि त्याचा साथीदार शुभमला। शुभम असा खेळाडू आहे, हा चेंडू निश्चितपणे सुरेख एक चेंडू होता, त्या चेंडूला टोलवला जातोय गलीच्या दिशेने। एक धाव या ठिकाणी मात्र पूर्ण करतोय तो अक्षय आणि एका धावने आपलं खातं खोलतोय। संघाची सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1 गडी बाद 2 धावा धावफलकावरती। आता मात्र स्ट्राइकला फलंदाज सज्ज होईल तो पुन्हा एकदा शुभम चिंजरकर। ये खिलाड़ी बहुत बड़ा खिलाड़ी है, ये ना सूरत देखता है ना मुहूर्त देखता है, टीम की जरूरत देखने वाला खिलाड़ी है। इस समय स्क्रीन पर स्ट्राइक पर दिखाई देता हुआ अतिशय सुंदर फटका बॉलरच्या डोक्यावर, चेंडू सीमा पार होतोय तो चौकारसाठी। स्पर्धेतला पहिला चौकार शुभमच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय। अतिशय सुंदर फटका बॉलरच्या डोक्यावर, चेंडू सीमा पार होतोय। गिरीशचा पुढचा चेंडू बाहेरची कट घेतली, चेंडू स्वेलेकच्या पंचांच्या डोक्यावर चेंडू येतोय तो या ठिकाणी मात्र समालोचन कक्षेच्या दिशेने आणि पंचांचा इशारा येतो तो खणखणीत चौकाराचा। हा दुसरा चौकार सलग या ठिकाणी मात्र शुभमच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय।
धावसंख्या पोहोचते ती 1 गडी बाद 10. आता मात्र धावसंख्येला आकार देण्याचं काम शुभम करतोय. आपली अष्टपैलू कामगिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला आपला गुडविल याही मैदानावर करायचे आहे. आणि आउट झालेला फलंदाज अक्षय आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात प्रवेश करतो येतो सुशांत घाडे. अष्टपैलू खेळाडू सुशांत मैदानात जातोय, ज्यानं कळसरी क्षेत्रपालेश्वर क्रिकेट संघाचा खेळाडू निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतोय तो स्क्रीनवरती स्ट्राईकच्या दिशेनं. आणि आता मात्र गोलंदाजी मारतोय पुन्हा एकदा फैजान. आपल्या पहिल्याच चेंडूवरती सफलता मिळाल्यानंतर त्याचे हौसले बुलंद होत आहेत. डावखुऱ्याचा फलंदाज सामना करेल तो सुशांत घाडे. 5 मिनिटात षटक संपलं पाहिजे, त्यामुळे आपलं क्षेत्ररक्षण सुद्धा झटपट लावलं तर बरं होईल, की जेणेकरून 2 चेंडूमध्ये जो वेळ वाया जातोय तो वाचवायचा आहे आणि 25 मिनिटात इनिंग खतम झाली पाहिजे. याही दृष्टिकोन कर्णधारांना त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पंचांच्या भूमिकेत शेखर परब तर या ठिकाणी मात्र लेग अंपायरच्या प्रजेश रावले हे दोन. हा चेंडू सन्मान दिला जातो, चेंडूला दिशा दिली जाते ती वाईट गलीच्या दिशेने एकेरी धावेनं सुशांत आपलं खातं खोलतोय. संघाची धावसंख्या पोहोचवतोय तो 11 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तब्बल 2 गडी तंबूत परत आहेत. आणि आता मात्र पुन्हा एकदा एक अष्टपैलू खेळाडू स्ट्राईकला सज्ज होतोय तो शुभम चिंजरकर. शुभम स्ट्राईकला आल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा केली जाते. जवळजवळ सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या नजदीक, कारण जर मोठा फटका शुभमच्या बॅटमध्ये आला तर त्याचं झेलात रूपांतर करायचं आहे. इराद्याने सीमारेषेच्या नजदीक खेळाडू लावले जातात. पुढचा चेंडू फैजानचा मारलेला फटका थोडासा क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरून मारण्याचा इरादा या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु थोडीशी खराब क्षेत्ररक्षणाची कामगिरी आणि त्याच्यातनं मिळालेल्या 2 धावा आणि 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 13 वरती. 2 गडी बाद 13 अशी धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या मध्यंतराला पाहायला मिळते. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि आता तर 4था चेंडू घेऊन फैजान खान पुन्हा एकदा सज्ज होतोय. 5 मिनिटात षटक संपलंच पाहिजे ही प्रत्येक गोलंदाजाने सुद्धा त्याची काळजी घेतली पाहिजे. मारलेला सुंदर फटका, हवेत फटका सरळ क्षेत्ररक्षक हातात जातोय आणि याबरोबरच खेळ समाप्त होते.
थँक्यू. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानात प्रवेश करतोय सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक अष्टपैलू खेळाडू, ज्या खेळाडूनं अनेक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मैदानं गाजवलेत, तो सयजित तांबे स्ट्राईकच्या दिशेने मार्गक्रमण करतोय, आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. आणि आता मात्र पुन्हा एकदा फैजान गोलंदाजी मार्क होते, अप्रतिम गोलंदाजी करत या षटकामध्ये तब्बल 2 गडी बाद करतोय आणि त्यासाठी 3 धावा खर्च करतोय. 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यावर 13 लॉस ऑफ 3 विकेट्स. सयजितला निश्चितपणे थोडं सांभाळून खेळावं लागेल की 3 गडी तंबूत परतले. आणि आता मात्र मिळालेला एक मोठा हादरा म्हणजे शुभम तंबूत परततोय, त्यामुळे शुभम थोडा वेळ राहिला असता तर धावसंख्येला निश्चितपणे आकार मिळाला असता, परंतु शुभमने मारलेला फटका लॉगऑफच्या क्षेत्रक्षा हातात जातोय. पुढचा चेंडू, हा चेंडूला सन्मान दिला जातोय, शॉट मिडऑफच्या दिशेने चेंडू टोलवतोय, स्वतः गोलंदाज चेंडूवरती जातोय परंतु कोणतीही धाव निघत नाही. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण सुद्धा गोलंदाजाकडे पाहायला मिळतंय. धावसंख्या स्थिरावते ती 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फैजान पुन्हा एकदा या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. या चेंडूला पॉइंटच्या दिशेने एक सुंदर फटका, नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी येतोय संदेश परत चेंडूवरती, तोपर्यंत मात्र एका धावेनं खातं खोलतोय तो सयजित. याबरोबर दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. तब्बल 2 षटकांचा खेळ संपतोय. 14 धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहे. ऐकूया डीजेचं एक संगीत. तीसरी ओवर की शुरुआत करेंगे और ये गेंद यहाँ पर सयजित के लिए सम्मान देते हुए खेल रहे, अपने फॉलो में जाकर गेंद को उठाने का प्रयास करते हुए गिरीश, कोई रन की कोई संभावना नहीं गेंद के ऊपर. स्कोर रुका है केवल 14 रन 3 विकेटों के नुकसान पर. लेकिन सयजित को भी अपना खामोश बल्ले का मुंह खोलना पड़ेगा क्योंकि गेंदें खत्म होती जा रही है और मेरे ख्याल से काफी दबाव है इस समय, क्योंकि 3 विकेटें जल्दी गिर चुकी है और इसलिए इस गेंद के ऊपर कड़ा प्रहार कर दिया. गेंद आ रही है लॉन्ग ऑन के स्थान पर, वहां के फील्डर गेंद को उठा दे, तब तक मिस फील्ड होती हुई, लेकिन 2 रन निकल चुके इस समय और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 16 पर पहुंचा. 3 विकेटों के नुकसान पर सयजित पहुंचे अपने निजी स्कोर यानी कि 3 पर. बहुत बड़े खिलाड़ी है, सिंधुदुर्ग के एक जाने माने खिलाड़ी कहा जाते हैं और निश्चित रूप से हमने कई बार देखा है सयजित की बल्लेबाजी. आज मौका है उनके पास, काफी सारी गेंद है और बड़े हिट शॉट खेलने पड़ेंगे ताकि उनके टीम के लिए एक राहत की सांस मिले. और यहाँ पर गेंदबाजी के मोर्चे पर फिर से अपना मोर्चा संभालते हुए गिरीश की अगली गेंद, और इस बार देखिए घुमाने की कोशिश की है, बल्ले पर ठीक तरह की गेंद आई लेकिन फिर भी 1 रन जरूर मिलेगा और 1 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 17 पर पहुंचा 3 विकेटों के नुकसान पर. लेकिन अब बारी है बाहर के खिलाड़ी सुशांत घाड़ी की. ये बड़े खिलाड़ी है, क्षेत्रपालेश्वर क्रिकेट कौंसिल के खिलाड़ी है और यह मौका है उनके पास क्योंकि उनके लिए ये इलाका है जो कि ऑन साइड स्ट्रॉन्ग इलाका है उनका. बड़े बड़े शॉट्स खेलने का उनका भी मनसूबा रहता है. देखना पड़ेगा क्या होता है. अगली गेंद के ऊपर गिरीश भी काफी इंटेलिजेंट गेंदबाज है, हर गेंद में विजय लाकर बैट्समैन को परेशानी में डालने की कोशिश जरूर करेंगे. और बार उठाने का प्रयास किया, गेंद चली गई विकेट के ऊपर से, विकेट कीपर के दास्तान में कोई मौका नहीं, रन की कोई गुंजाइश नहीं. स्कोर रुका है फिर से 17 रन 3 विकेटों के नुकसान पर. लेकिन जोखिम उठानी पड़ेगी क्योंकि स्कोर काफी कम है इस समय, तीसरा ओवर प्रगति पथ पर है, तो मेरे ख्याल से 5 ओवर का मुकाबला मतलब 50 के ऊपर तो जाना पड़ेगा. और इस बार एक अच्छा स्ट्रोक, लेकिन इस बार अच्छी फील्डिंग भी दिखाई देती हुई. सिर्फ 1 रन, जैसे देखा था फील्डर काफी चुस्त है, अपने कदम परफेक्ट क्रीज के अंदर और इसी के साथ 1 रन और 1 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 18 पर पहुंचा है. 3 विकेटें गिर चुकी है. अब फिर से स्ट्राइक पर
यहां पर दिखाई देते हुए सहजीत तंबे। बड़े शॉट्स बिल्कुल खेलने का इरादा होगा उनका, क्योंकि तीसरा ओवर प्रगति पथ पर है और काफी स्कोर इस समय कम है। इस बार अच्छी गेंद सम्मान देते हुए खेला है, स्लिम डॉग के स्थान पर गेंद जाती हुई, वहां पर फील्डर आते गेंद को उठाते, तब तक सिंगल का मौका था बल्लेबाज के पास और सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 19 पर पहुंचा है। लेकिन काफी तेज शरार गेंद थी, गेंद छिल गई विकेट कीपर के दास्तान में, फिर से कोई मौका नहीं था रन बनाने का। बहुत बढ़िया कीपिंग का यहां पर नजारा दिखाई देते हुए कीपर है इस समय गुरु प्रसाद। गुरु प्रसाद कोचरीकर काफी बेहतरीन खिलाड़ी है और इस बार सीधे फील्डर के हाथ में मार बैठे। प्रसाद कोचरीकर काफी बेहतरीन खिलाड़ी है। आसान सा कैच पकड़ा और इसी के साथ सहजीत को तंबू के रास्ते पर भेज दिया है। और यहाँ पर फिर से कैप्टन गुरु कोचरीकर जो कि अपने बॉलिंग मोर्चा संभालते हुए विकेट के पीछे दिखाई देते हुए, तो विकेट यहाँ पर जो कि गेंदबाजी के मोर्चे पर लक्ष्मण कुनकेकर अपने अगली गेंद डालते हुए, बहुत बढ़िया गेंदबाज है, उन्होंने एक अच्छी विकेट उनको मिली है। और इस बार बढ़िया गेंद थी, बिल्कुल ब्लॉक होल में गेंद डाली थी, यहाँ पर स्क्वायर लेके फील्डर आते गेंद को उठाते दूसरी रन की तलाश में, लेकिन ये बहुत बढ़िया रनिंग विद विकेट दोनों के बीच में और 2 रन मुकम्मल होते हुए 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 21 लॉस ऑफ 4 विकेट्स। 4 विकेट गिर चुके हैं, 21 रन स्कोर पर काफी धीमा स्कोर इस समय दिखाई देता हुआ। जोखिम उठानी पड़ेगी, हवा में खेला है, देखना पड़ेगा उसके पीछे फिर से, लेकिन इस बार नहीं, गेंद छिल गई बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। जोखिम उठानी पड़ेगी, हवा में खेला है, देखना पड़ेगा उसके पीछे फिर से, लेकिन इस बार नहीं, गेंद छिल गई बाउंड्री लाइन के। बल्लेबाज है इस समय, इस बार लेग के बाहर जाती हुई गेंद, अंपायर का वाइड का इशारा, एक अतिरिक्त रन, स्कोर आगे बढ़ता हुआ 26 पर पहुंचा है 4 विकेटों के नुकसान पर। दिशा पर नियंत्रण नहीं था, गेंद लेग के बाहर से निकल चुकी विकेट कीपर के दास्तान में, और इस बार उठा दिया, ग्लास कर दिया गेंद, लेकिन मेरे ख्याल से डिक्लेयर जोन में जाती हुई, अंपायर का इशारा सिर्फ 2 रनों का और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 28 पर पहुंचा है। मोरो की स्थिति है क्योंकि काफी स्कोर कम है
और 5 ओवर का मुकाबला मतलब 50 के आसपास तो होना चाहिए था, लेकिन अब जल्दी विकेटें गिर चुकी हैं और यहाँ पर बारी को संभालने की जिम्मेदारी अब प्रणय परब के कंधे पर आ चुकी है। फिर से अपनी बॉलिंग मोर्चा संभालते हुए कुनकेकर स्ट्राइक पर। प्रणय बेहतरीन बल्लेबाज है, सोच और समझदारी की बल्लेबाजी करते हैं। जैसे ही विकेट ज्यादा जल्दी गिरे हैं लेकिन फिर भी उनके ऊपर कोई असर नहीं, अपना नेचुरल गेम खेलते हैं। 2 बढ़िया शॉट उन्होंने लगाए हैं, लेकिन देखना पड़ेगा अगर ओपन ग्राउंड में खेलेंगे तो उनको ज्यादा रन मिलेंगे, घोषित क्षेत्र में खेलेंगे तो थोड़े रन कम मिलेंगे, इसलिए थोड़ी बहुत स्टडी होनी चाहिए मैदान की और देखना पड़ेगा। फिर से लक्ष्य अपने बॉलिंग मोर्चा संभालते हुए गेंद लेकर प्रणय के लिए, और इस बार देखिए अच्छी गेंद काफी नीचे गेंद चली गई, शॉर्ट पॉइंट की तरफ फील्डर आते गेंद को उठाते, लक्ष्य यहाँ पर 1 रन मिला है और 1 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 29 पर पहुंचा है। 29 लॉस ऑफ 4 विकेट्स। एक मिलाकर 4 ओवर का खेल खत्म हो चुका है और 4 ओवर का खेल खत्म होने के बाद स्कोर है यहाँ पर जो कि साई स्पोर्ट्स हरगोल क्रिकेट टीम का केवल 29 रन 4 विकेटों के नुकसान पर। अब गेंदबाजी के मोर्चे पर कैप्टन यानी कि गुरु कोचरीकर आखिरी ओवर 4 ओवर में गेंदबाजी के लिए स्क्रीन पर यहां पर दिखाई देते हुए गुरु, और उनके सामने है प्रणय। लेकिन अब प्रणय को जोखिम उठानी पड़ेगी क्योंकि स्कोर काफी कम है इस समय और अटैक तो होना चाहिए, गेंदबाजी कितनी खतरनाक क्यों न हो। और इस बार उठा दिया हवा में गेंद के नीचे फील्डर और इसी के साथ ये कैच ड्रॉप। साथ साथ 2 रन मिले हैं और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 31 पर पहुंचा है। मेरे ख्याल से एक के हाथ से गेंद निकल फिसल गई थी, लेकिन दूसरा फील्डर उनके साथ था, उनके हाथ से भी निकल गई। तकदीर बिल्कुल बल्लेबाज प्रणय के साथ था और इसीलिए 2 रन। और इस बार ऑफ स्टिक के बाहर जाती हुई गेंद छिड़ी गई विकेट कीपर के दास्तान में, कोई मौका नहीं था रन बनाने का, एक डॉट गेंद निकलती हुई। काफी अच्छी गेंदबाजी है जो कि कैप्टन है गुरु कोचरेकर गेंदबाजी के मोर्चे पर यहाँ पर उठा दिया गेंद को, गेंद आ रही है मिड विकेट के ऊपर, डीप मिड विकेट के फील्डर आते गेंद को उठा रहे हैं, लेकिन तब तक सिंगल बिल्कुल मिलेगा और सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन 4 विकेटों के नुकसान पर। आखिरी 3 गेंदें शेष है, देखना पड़ेगा। बाहर के खिलाड़ी सुशांत घड़ी स्ट्राइक पर दिखाई देते हुए, उनका बल्ला अभी खामोश दिखाई दे रहा। मेरे ख्याल से अब जोखिम उठानी पड़ेगी, आगे पीछे होना पड़ेगा, पैरों का इस्तेमाल करना पड़ेगा, तब कोई बात बनेगी उनके लिए। खड़े खड़े से जगह से खेलने की कोशिश की तो कामयाब नहीं होंगे। इस बार देखिए कितना बढ़िया खूबसूरत स्ट्रोक खेला है, गेंद लॉन्ग ऑन पर जा रही है, लेकिन वहां के फील्डर है वहां पर गेंद को रोकते हुए, लेकिन 2 रन लेने से बल्लेबाज को नहीं रोक सके सुशांत को और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 34 रन 4 विकेटों के नुकसान पर। 34 लॉस ऑफ 4 विकेट्स। आखिरी 2 गेंदें शेष और फिर से गुरु अपने बॉलिंग मोर्चा संभालते हुए टीम के कैप्टन है और सोच समझदारी के साथ स्लो ओवर में गेंदबाजी करते हुए अपनी गेंदबाजी के ऊपर बड़ा शॉट निकल न जाए इसकी जिम्मेदारी लेते हुए इस बार थर्ड मैन पर गेंद जाती हुई, लेकिन वहां पर घोषित क्षेत्र है, अंपायर का इशारा 2 के 1 2 ओके। 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन। अभी आखिरी गेंद है इनिंग की, आखिरी गेंद और इस बार हवा में खेला है, मौका है फील्डर के पास, गेंद के नीचे फील्डर आ रहे,
इस बार कोई गलती नहीं की, आसान सा कैच पकड़ा और इसी के साथ बारी खत्म हुई। सुशांत घड़ी की 5वीं सफलता मिली है। 5 विकेटों के नुकसान पर स्कोर है केवल 34 रन। जीत के लिए 35 रनों का टारगेट, 30 गेंदे और 35 रन, मेरे ख्याल से ज्यादा बड़ा टारगेट नहीं है, माफ करें 37 रन चाहिए। 37, 30 गेंदे और 37 रन, इतना कोई बड़ा टारगेट तो नहीं कहा जा सकता, लेकिन अगर गेंदबाजी अच्छी हो, फील्डिंग क्षेत्र अच्छा हो तो अपना ये टारगेट डिफेंस भी कर सकते हैं। देखता है क्या होता है। और इस निश्चित रूप से उनके पास भी काफी अच्छे खिलाड़ी हैं। साइज मातृभूमीला आदरपूर्वक हृदयपूर्वक नमस्कार। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, महाराष्ट्राचे जनक, महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत, आपल्या मराठी अस्मितेचा स्वाभिमान, राजाधिराज योगीराज परब्रह्म श्रीमंत योगी श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन। उपस्थित मान्यवर, तमाम क्रीडारसिक आणि खेळाडूंचं समालोचन कक्षातून मी सागर कदम सहर्ष स्वागत करतोय। भालचंद्र क्रिकेट संघ शिरवल आयोजित शिरवल प्रीमियर लीग अर्थात SPL 2025 चा थरार आजपासून आपण या शिरवलच्या मैदानावरती अनुभवतोय। एकंदरीत स्पर्धेचा तिसरा पर्व व तिसऱ्या पर्वातील आजचा आघाडीचा दिवस, आजचा बिनीचा दिवस, आजचा प्राथमिक दिवस, आजचा प्रारंभिक दिवस व प्रारंभिक दिवशी मान्यवरांच्या शुभ हस्ताने या स्पर्धेचा अधिकृत उद्घाटन सोहळा मैदानावरती संपन्न होतोय व तोच अधिकृत उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरुवात करणारी पहिली प्राथमिक लढत, प्राथमिक ग्रंथिका, प्राथमिक संघर्ष नाट्य मैदानावरती रंगतंय ते श्री मोराई प्रसाद बोर्डवे व त्यांच्या विरोधामध्ये असेल साई स्पोर्ट्स हरकुळ हा क्रिकेट संघ। चला, भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल आणि हिंदवी स्पोर्ट्स सिंधू दोन्ही संघांना एक विनंती असेल, टॉस साठी या। मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केली जाते, नाणेफेक केली जाते। सामना क्रमांक दुसरा आपण अनुभवतोय भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल आणि त्यांच्या विरोधात हिंदवी स्पोर्ट्स सिंधू। कर्णधार रजत कदम, विनंती असेल आपण टॉस साठी या प्लीज। नाही, विवेक परब यांनी आपलेच नाव सुचवलंय टॉस साठी, त्यामुळे विनंती असेल रजत कदम टॉस साठी या प्लीज। मॅन फ्रॉम तिवरे। सन्माननीय श्री आतुषजी पालव यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होतंय, म्हणजे अतिथी कक्षातनं आशुतोष पालव या ठिकाणी उपस्थित आहेत। आशुतोष पालव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्तांनी नाणेफेक होते। एका बाजूला भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल तर त्यांच्या विरोधामध्ये हिंदवी स्पोर्ट्स। आदरणीय आशुतोष पालव यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते। रुपेश मोरे येत आहेत हिंदवी स्पोर्ट्स सिंधू क्रिकेट संघाकडनं, तर समोर भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाचे संघनायक असतील
अगदी पहिल्या सामन्याचा विचार केला तर नाणेफेक मैदानावरती विजयी ठरतोय श्री मोराई प्रसाद बोर्डवे क्रिकेट संघ व नाणेफेक मैदानावरती विजयी ठरल्यानंतर निर्धारित 5 षटक 30 चेंडूंचा सामना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय व घेतलेला निर्णय हा सफल असल्याचा निर्वाळा त्यांचे प्राथमिक गोलंदाज मैदानावरती देत आहेत. नाममात्र 36 धावा 30 चेंडूंवरती साई स्पोर्ट्स हरकुळ क्रिकेट संघ जमावतोय तो 6 गड्यांच्या मोबदल्यात. तर डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 30 चेंडू 5 षटकांचा थरार बाकी व विजयासाठी 37 धावांची आवश्यकता. आदरणीय आशुतोषजी पालव यांच्या शुभहस्तांनी नाणेफेक होत आहे आमच्या ठीक कमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला. एका बाजूला भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल तर त्यांच्या विरोधामध्ये भिडताना दिसेल हिंदवी स्पोर्ट्स सिंधू क्रिकेट संघ. टॉस केला जातोय, टॉस होतोय आणि नाणेफेक विजयी ठरतोय भालचंद्र स्पोर्ट्स हिंदवी स्पोर्ट्स सिंधू क्रिकेट संघ हा संघ नाणेफेक विजयी ठरतोय. चेंडू 37 धावांची नितांत आवश्यकता. अगदी पहिल्या प्राथमिक सामन्यामध्ये व त्याच प्रयत्नात हे विजयी उद्दिष्ट गाठण्यासाठी श्री मोराई प्रसाद बोर्डवे क्रिकेट संघाची आघाडीची जोडी सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत आहे. स्ट्राईकला संघाचा संघनायक गुरु कोचरेकर तर नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने संदेश परब व गोलंदाजीसाठी गोलंदाज शुभम चिंदरकर हा सज्ज होतोय. ज्यावेळी पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू भिरकावून दिला जातोय तो लॉंग लेगच्या पट्ट्यात. नो चेंडूचा इशारा येतोय कारण अतिरिक्त उंची चेंडू गाठतोय. त्याही पेक्षा चेंडू हा स्पर्धेच्या आरक्षित क्षेत्रात निर्बंधित क्षेत्रात प्रवेश करतोय. 2 धावेचा इशारा येतोय म्हणजे पहिल्या प्राथमिक प्रयत्नात चूक होतोय गोलंदाज शुभम कडनं. नोची एकेरी धाव मिळालेल्या 2 धावा व सांघिक धाव फलक तब्बल पोहोचतोय तो 3 या धावसंख्येवर. फ्री हिटची नामी संधी असेल म्हणजे मनाजोगा मनमुराद फटका टोलविण्याची संधी. ही अर्थातच श्री मोराई प्रसाद बोर्डवे क्रिकेट संघाचा सलामीवीर गुरु कोचरेकर संघाचा सरसेनापती संघाचा संघनायक यावेळी मैदानावरती दाखल होतोय. पहिल्या चेंडूवरती आघात जरूर केला जातोय. चेंडू पोषक होता मोठा फटका टोलविण्यासाठी मात्र स्पर्धेचे निर्बंध अर्थातच लॉंग लेगच्या पट्ट्यात त्या निर्बंधामध्ये त्या नियमावलीत फटका हा सहज टोलविला जातोय व नाममात्र 2 धावेचा धनी पहिल्या चेंडूवरती ठरतोय फलंदाज गुरु कोचरेकर हा स्ट्राईकला. ज्यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता मात्र प्रचंड वेगात चेंडू फेकला जातोय. भन्नाट वेगात फेकलेला चेंडू फ्री हिटच्या चेंडूचा जो अपेक्षित फायदा घ्यायला हवा होता त्याच्यापासून दुरापास्त ठेवलं जात आहे वंचित ठेवलं जात आहे फलंदाज गुरु कोचरेकरला. फ्री हिटच्या चेंडूवरती त्याचे हात बांधले जात आहेत त्याचे हस्तबंधन केले जात आहेत व चेंडू योग्य पत्त्यावरती पडतोय तो शुभम चिंदरकरच्या. याही वेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू ड्राईव्हचा फटका ऑन साइडला. चेंडू प्राथमिकता सर्कल भेटतोय. चेंडू शॉर्ट मिड विकेटला चखवतोय. चेंडू डीप मिड विकेटला पोहोचतोय व जोपर्यंत डीप मिड विकेटचा खेळाडू वेगात चेंडूवरती पोहोचतोय अगदी पहिल्या प्राथमिक प्रयत्नात चेंडूवरती ताबा ठेवला जातोय संरक्षण दिलं जातंय फेकी केली जाते योग्य वेळी व जी दुसरी धाव घेण्याची लालसा होती ती लालसा ही सबसेल अनिवार्य असल्याचा निर्वाळा सरळ फेकी देते व त्याच सरळ फेकीनं दुसरी धाव घेण्याची तमाम शंका मैदानावरती समाप्त. नाममात्र एकेरी धावेने स्वतःला स्ट्राईक पासून दूर ठेवतोय तो गुरु कोचरेकर तर सांघिक धाव फलक एकेरी धावेने पुढे सरकतोय तो 4 धावा धाव फलकावरती असतील. 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त. ज्यावेळी संदेश परब सारखा डावकुऱ्या त्याचा विस्फोटक फलंदाज मैदानावरती सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवरती पॅडल स्वीपचा फटका टोलवायचा मात्र प्रयत्न यावेळी असफल ठरतोय. चेंडूचा वेग चेंडूची गती ही अपेक्षेपेक्षा किंचितशी कमी त्यामुळे निर्धाव चेंडूच्या साथीनं प्रेरित होतोय गोलंदाज शुभम चिंदरकर. सज्ज होतोय षटकातील 4था चेंडू हा फेकण्यासाठी. ज्यावेळी आखोट टप्प्याचा चेंडू केवळ दिशा ही दर्शवली जाते. एकेरी धाव जरूर घ्यायची होती मात्र रिबाउंड पद्धतीचा फटका हा बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा आपण अनुभवतोय त्यामुळे धाव घेण्याचा कोणताही प्रश्न यावेळी मैदानावरती उद्भवताना दिसत नाही. निर्धाव चेंडूच्या साथीनं सलगचे 2 चेंडू निर्धाव फेकले जात आहेत. क्षणिक नाराजीच्या संकटात ओढावताना दिसेल तो सलामीवीर संदेश परब. स्ट्राईकला अजूनही खातं खोलणं असेल ते बाकी. ज्यावेळी स्लोपर बन पद्धतीचा चेंडू बॅटला स्पर्श करतोय. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू निघतोय. धाव घ्यायची की नाही
या द्विधा विवंचनेत गोरू कुसरेकर आणि संदेश परब जखडबंद होत आहेत. मात्र ऐन मोक्याच्या क्षणी स्वतःचा प्राइज विकेट हा प्रतिस्पर्धी संघाला बहाल करतोय तो संदेश परब उर्फ के हा फलंदाज निराश वदनाने दुःखी वदनाने खिन्न मनाने मैदानाचा रस्ता सोडतोय व पॅव्हिलियन अर्थात तंबूचा आसरा घेतोय तो डीजेच्या साथीनं. तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा. फलंदाज सलामीवीर मैदानावरती होता मात्र धावांसाठी तो संघर्ष करताना दिसत होता व संदेश परबची जी चाचपडत फलंदाजी 3 चेंडूंवरती आपण अनुभवली त्या फलंदाजीला छेद दिला जातोय त्या फलंदाजीला पूर्णविराम दिला जातोय. अर्थात क्रिकेटच्या परिभाषेतील आत्महत्या करत म्हणजे धावबादचा शिकार ठरत आघाडीच्या पहिल्या जोडीला सुरुंग लावला जातोय मैदानावरती. तो गोलंदाज शुभम चिंदरकर कडनं यावेळी रिव्हर्स स्वीप अल्टीपल्टीचा पवित्रा घेतला जातोय. काहीतरी वेगळं करायचं होतं. रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार. लागला तर आबाद नाही तर बरबाद. चेंडू भन्नाट वेगात फेकला जातोय. चेंडू प्राथमिकता बॅटला स्पर्श करतोय. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. नाममात्र एकेरी धाव घेतली जाते पहिल्या प्राथमिक षटकातील शेवटच्या चेंडूवरती व 37 धावांच्या छोटे खानी लक्ष्याचा पाठलाग करताना श्री मोराई प्रसाद बोर्डवे क्रिकेट संघ हा एका गड्याच्या मोबदल्यात पोहोचतोय तो नाममात्र 5 या धावसंख्येवर. आता 24 चेंडू मैदानावरती बाकी असतील व त्या राहिलेल्या 24 चेंडूवरती अजूनही 32 धावांची असेल ती आवश्यकता. 24 चेंडू 32 धावांची आवश्यकता. षटकाचा विचार करता संदेश निर्बंध समाप्त होत आहेत खेळाडूंवरचे कारण पहिल्या षटकामध्ये यष्टिरक्षकाचा अपवाद वगळता 8 खेळाडू हे सर्कल मध्ये नाममात्र 2 खेळाडू हे सीमारेषेवरती. यावेळी निर्बंध समाप्त होत आहेत. खेळाडू विखुरले जात आहेत. 5 खेळाडू सीमारेषेवरती असतील तर 4 खेळाडू हे सर्कल मध्ये. मैदानी पंच विनंती असेल सामना त्वरित सुरू करा फास्ट घ्या कारण अजूनही हा सामना समाप्त झाल्यानंतर तब्बल 5 सामने 5 षटकांचे मैदानावरती होणं बाकी. बराचसा विलंब होतोय. विलंबाने सामना सुरू होतोय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिल्या डावातील दुसरं षटक फेकतोय सहजित तांबे. ज्यावेळी हाफ ट्रॅकर आखूट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती पुलचा फटका मिड विकेटला टोलवायचा होता मात्र भन्नाट वेगात चेंडू फेकला जातोय. चेंडू हाताळला जातोय सहजित कडनं व जो अपेक्षित फटका निघायला हवा होता कर्णधार पदाची भूमिका साकारत असताना म्हणजे ते एक पद भुषवत असताना तो फटका निघताना दिसत नाही. गुरु कोचरेकरच्या बॅट मधनं एकेरी धाव निघताय. स्वतःला स्ट्राईक पासून दूर ठेवतोय व यावेळी मॅन फ्रॉम वागदे गिरीश परब असेल तो स्ट्राईकला. याही वेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू फटका लॉंग लेगच्या दिशेनं दुहेरी धाब्याची लईलूट होतोय अशी खूनगाठ आमचे ऑफिशियल्स म्हणजे प्रजेशी रावले त्याचबरोबर शेखर परब सर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. बहुमूल्य 2 धावा जोडल्या जात आहेत गिरीश परबच्या खाती त्याही पेक्षा श्री मोराई प्रसाद बोर्डवे क्रिकेट संघाच्या खाते व निघालेल्या 2 धाब्यांची लहर जी उपयुक्त ठरते व त्याच 2 धाब्यांच्या साथीनं एक षटक दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त व सांघिक धावफलक 37 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 8 धावा या धावफलकावरती. चारही बाजूला मोकळं असलेलं मैदान म्हणजे फलंदाजांना महापर्वणी असेल ती मोठे फटके टोलविण्याची. मात्र दुसऱ्या बाजूने विवेक खेळपट्टीचा विचार आपण गेली 2 वर्ष करतोय. गोलंदाजांसाठी नंदनवन ठरते ही खेळपट्टी कारण निच्चांक धावसंख्येचे सामने आपण कित्येकदा या मैदानावरती अनुभवले. याही वेळी तिसऱ्या पर्वातील पहिला सामना 30 चेंडू 37 धावांचा पाठलाग करायचा आहे मात्र धावांसाठी संघर्ष करताना मैदानावरती दिसतोय तो दुसऱ्या सत्रात श्री मोराई प्रसाद बोर्डवे हा क्रिकेट संघ. ज्यावेळी आखोट टप्प्याचा चेंडू सुमधुर ध्वनी येतोय. चेंडू अगदी बॅटच्या मधोमध घेतोय. फटका निघतोय तो डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 6
पण साठी यावेळी संयमी क्रिकेट, तंत्रशुद्ध क्रिकेट आपण मैदानावरती अनुभवतोय. गिरीश परबच्या बॅटमधनं एकेरी धावेची पावलं वेगात दुसऱ्या धावेकडे वळतायत. म्हणजे थर्डमॅनच्या खेळाडूकडनं चूक होते, विवेक विलंब होतोय फेकी करायला व या संधीचा फायदा गिरीश त्याचा सहकारी गुरु कोचरेकर मैदानावरती घेतोय. बघता बघता एकेरी धावेची पावलं दुसऱ्या धावेकडे. म्हणजे खराब चेंडूवरती आक्रमण करणं, योग्य चेंडूचा सन्मान घेणं हा अलिखित नियम व त्यास अलिखित नियमाचं पालन करतोय तो गिरीश परब. ज्यावेळी चूक होतोय क्षेत्ररक्षकाकडनं चेंडू त्याच्या हातांना स्पर्श करतोय, क्षेत्ररक्षकाचा तोल जातोय, चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे निघतोय तो 6 धावांसाठी. वरती एका गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक दुसरा सहजित तांबे याच्यावरती आक्रमण हे गिरीश परबच्या माध्यमातून. याही वेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, मिस टायमिंग फटका, चेंडू वाईडिश लॉंग ऑफ वरती झेल मैदानावरती टिपला जातोय व जे वादळ मैदानावरती गोंगावत होतं मॅन फ्रॉम वागदे गिरीश परब, त्या वादळाला क्षमवलं जातंय, त्याच्या खेळीला पूर्ण विराम दिला जातोय. परिणामतः धोका हा समाप्त होतोय. निराश वदनाने गिरीश परब बॅक टू द पॅव्हेलियन डीजेच्या एका अजून सुमधुर संगीताच्या साथीनं पोहोचतोय तो डगआउट अर्थातच पॅव्हेलियनच्या दिशेने. डीजे मात्र उंच खुरा असा फलंदाज गिरीश परब मैदानावरती बाद होतोय. जरूर 2 फटके टोलविले सहजित तांबेच्या विरोधामध्ये, मात्र ऐन मोकेच्या क्षणी तो बाद होतोय. नवीन फलंदाज फैजान खान नॉन स्ट्राइक एंडच्या दिशेने मॅन फ्रॉम हरकुळ. याही फलंदाजाच्या बॅट मध्ये प्रचंड क्षमता, त्याच्या मनगटामध्ये ताकद, ती क्षमता सिद्ध करावी लागेल ती प्राथमिक विजयासाठी. ज्यावेळी शुभम चंदरकरचा चेंडू यॉर्कर लेन पद्धतीचा, त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका ऑन साइडला मिड ऑन वरती फलंदाज गुरु कोचरेकरच्या बॅट मधनं एकेरी धाव सहजासहजी घ्यायची होती, मात्र त्या मनोच्छेला, त्या दृढ निश्चयाला तडा जाऊ दिला जातोय. पहिली प्राथमिक धाव घेण्यापासून रोखलं जात आहे ते मिड ऑनच्या खेळाडूकडनं. निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. बघता बघता 2 षटक, एका चेंडूचा खेळ समाप्त व 2 फलंदाज तंबूच्या आसाला परतल्यानंतर 22 धावा धावफलकावर. ज्यावेळी हाफ ट्रॅकर आखूट टप्प्याचा चेंडू, अपरकटचा फटका टोलविला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात. क्षेत्ररक्षक केवळ कोणत्या रीतीने चेंडू हा डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा उलटतोय हे पाहतोय. चेंडू वेगात सीमारेषा उलट आपण अनुभवतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला ती भली मोठी दरी एका चौकारानं भरून काढतोय तो गुरु कोचरेकर. ज्यावेळी यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू सर महेंद्र सिंग धोनी यांच्या अंदाजामध्ये मिनी हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका जरूर टोलविला जातोय. चेंडू निर्जन स्थळी नो मेन्स लँड क्षेत्रात पडतोय. चेंडू एक टप्पा घेतोय व लॉंगॉनचा खेळाडू अर्थातच सहजित तांब्याच्या सुरक्षित हातात चेंडू विसावतोय. नाममात्र एकेरी धाव घेतली जाते व त्या एकेरी धावेने सांघिक धाव फलक 27 वरती पोहोचतोय. विजयापासून 10 पावलं दूर असेल तो श्री मोराई प्रसाद बोर्डवे क्रिकेट संघ. यावेळी आखोट टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरचे पुलचा फटका, चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे येतोय. SPL चौकार 4 धावांसाठी. वापर मैदानावरती करतोय तो गुरु कोचरेकर व गिरीश परब. यावेळी रिव्हर्स स्वीप अल्टीपल्टीचा पवित्रा रिव्हर्स स्वीपचा पवित्रा अर्थातच एकेरी धाव घेतली जाते व त्या एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धाव फलक मैदानावरती बदलतोय तो 32 धावांवरती.
ज्यावेळी हाफ ट्रॅकर प्रचंड वेगात चेंडू फेकला जातोय. हाय आर्म ॲक्शन गोलंदाजी, ज्यावेळी गोलंदाजाची अर्थातच शुभम चिंदरकरची निर्धाव चेंडू स्वरूप 3 षटक 18 चेंडूंचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय व 37 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत श्री मोराई प्रसाद बोर्डवे क्रिकेट संघ हा 32 धावांवरती पोहोचतोय, तो 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 12 चेंडू बाकी असतील. विजयासाठी नाममात्र 5 धावांची आवश्यकता असेल. यानंतर महत्वपूर्ण दुसरी ग्रंथिका, दुसरं संघर्ष नाट्य औचित्य ठरतंय भालचंद्र क्रिकेट संघ शिरवल आयोजित शिरवल प्रीमियर लीग SPL 2025 चा थरार. नशिबाची साथ अर्थातच हिंदवी स्पोर्ट्स सिंधी क्रिकेट संघाच्या बाजूनं नशिबाचा कौल झुकतोय व कर्णधाराच्या अनुमतीनं निर्धारित 5 षटक 30 चेंडूंच्या सामन्यामध्ये सर्वानुमते क्षेत्ररक्षण करण्याचा निर्वाळा असेल तो हिंदवी स्पोर्ट्स सिंधू या क्रिकेट संघाचा. यावेळी आखोट टप्प्याचा चेंडू, खराब चेंडू या ठिकाणी स्लोवर वन पद्धतीचा जरूर फेकायचा होता, मात्र गोलंदाज आपल्या इच्छित त्यापासून भरकटतोय, आपल्या मनोच्छेपासून भरकटतोय, लाईन अँड लेन पासून भरकटतोय. अतिरिक्त 1 धाव व त्या अतिरिक्त एकेरी धावेने सांघिक धाव फलक, मॅजिकल फिगर, नेल्सन फिगर 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी आखोट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑफ फुलचा फटका. of the match. आणि पहिल्या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, मॅन फ्रॉम वागदे गिरीश परब आपण ठरताय पहिल्या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजी करताना अप्रतिम गोलंदाजी, ज्यांनी 10 धावा खर्च केल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आणि महत्वपूर्ण एक विकेट घेतला. फलंदाजी करताना 5 चेंडूंमध्ये ज्यांनी 16 धावांची लयलूट केली, मॅन फ्रॉम वागदे. आमचे जवळचे स्नेही गिरीश परब ठरतायत पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. आणि अतिथी कक्षातून आपण राहुलजी राठोड यांच्या शुभ हस्ते पहिल्या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच हा किताब वितरित करतोय आणि विजेते ठरतायत